Hello everyone. In last lecture we are done with the common property of d block elements, extractions of metals, inner transition elements, property of f block element, and today we are going to deal with the property of lanthanides, electronic configurations, oxidation state, color and spectra, atomic and ionic radii, and its applications. So let's begin with the property of lanthanides. प्रॉपर्टी ऑफ लँथनाईट्समध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत, जसे आपण डी ब्लॉक एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या त्याच प्रकारे याच्या पण बघायच्या आहे. तर आपल्याला माहिती आहे की एफ ब्लॉक एलिमेंट्समध्ये पण काय आहेत ते मेटल्स आहे. सो दे आर सॉफ्ट metals with silver white color and moderate density of near about 7 gram per centimeter cube. Color and brightness reduce on exposure to air. लँथनाईट्समध्ये जेव्हा आपण त्यांच्या प्रॉपर्टीज बघतो आपल्याला माहिती आहे की लँथनाईट्स काय आहेत, एक मेटल आहे, सॉफ्ट मेटल आहे. त्यांचं जे कलर आहे तो सिल्वर व्हाईट कलर असतो आणि त्यांची डेन्सिटी आहे मॉडरेट डेन्सिटी आहे नियर अबाउट 7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि त्यांना जेव्हा आपण एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणलं तर त्याचं जे ब्राईटनेस आहे किंवा त्यांचा जो कलर आहे सिल्वर व्हाईट कलर, हा कलर काय होतो, रिड्यूस होतो. आणि आपल्याला हे माहितीच आहे की लँथनाईट्स हे सॉफ्ट मेटल आहेत, त्यामुळे ते गुड कंडक्टर्स ऑफ हीट आणि इलेक्ट्रिसिटी. सो लँथनाईट्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी एक्सेप्ट प्रोमेथियम, दॅट इज PM. ऑल आर नॉन रेडिओ इन नेचर. सगळे जेव्हा आपण लँथनाईट्स एलिमेंट्स बघितलेले तर तेच लँथनाईट्स एलिमेंट्स हे सगळे नॉन रेडिओ आहेत. की ते रेडिएशन्स इमिट करत नाही एक्सेप्ट काय, प्रोमेथियम. हे तुम्हाला MCQजमध्ये विचारू शकतं. द ॲटॉमिक रेडाय अँड आयनिक रेडाय डिक्रीजेस फ्रॉम लँथॅनम टू ल्युथेटियम. दिस इज नोन ॲज लँथनाईट कॉन्ट्रॅक्शन्स. जेव्हा आपण लेफ्ट टू राईट लँथॅनमपासून तर ल्युथेटियमपर्यंत जातो त्यावेळेस ॲटॉमिक आणि आयोनिक रेडाय का होत जाते, डिक्रीज होत जाते. आणि त्या डिक्रीज होण्याच्या ॲटॉमिक साईज डिक्रीज किंवा आयोनिक साईज डिक्रीज होण्याच्या यालाच काय म्हणतात, लँथनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स म्हणतात. ते कसं होतं ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघूया. बाइंडिंग टू वॉटर इज कॉमन, that is such that H2O is often found in the product when isolated from aqueous solutions. जे लँथनाईट्स आहेत हे लँथनाईट्स हे वॉटरसोबत खूप कॉमनली रिॲक्ट करू शकतात. हायली रिॲक्टिव्ह असतात ते वॉटरसोबत. त्यांना जेव्हा आपण आयसोलेटेड फ्रॉम ॲक्वस सोल्युशनमधून जेव्हा त्यांना आपण एकत्र केलं तेव्हा त्यांनी ते काय करतात, लवकर बाइंडिंग करतात वॉटरसोबत, वॉटर मॉलिक्यूलसोबत लवकर बॉइंड करून रिॲक्शन करतात आणि हायड्रेट्स फॉर्म करतात. कॉर्डिनेशन नंबर युजली आर ग्रेटर दॅन 6, टिपिकली 8, 9 अप टू 12. आता कॉर्डिनेशन फाउंड आपण जेव्हा डी ब्लॉक एलिमेंट्स बघितलेले होते डी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपल्याला जे कॉर्डिनेशन नंबर मिळालेले होते ते युजली 6 आणि 4 मिळालेले होते. बट लँथनाईट्समध्ये कॉर्डिनेशन नंबर्स हे 6 ग्रेटर दॅन 6 किंवा टिपिकली 8, 9 अप टू 12. काही याच्यामध्ये 12पर्यंत आपल्याला कॉर्डिनेशन नंबर काय मिळतात. द लँथनाईट्स आर स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक. लँथनाईट्स कसे आहेत, स्ट्रॉंगली पॅरामॅग्नेटिक आहे. पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, मॅग्नेटिझम केव्हा फॉर्म होतं, जेव्हा त्या शेल्समध्ये किंवा त्या एलिमेंटमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील त्यावेळेस काय पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक फॉर्म होत असतं. पॅरामॅग्नेटिक म्हणजे थोडंसं कमी अट्रॅक्ट असतं आणि फेरोमॅग्नेटिक हे जास्त अट्रॅक्ट असतात मॅग्नेटिक फील्डकडे. तर गॅडोलियम बिकम्स फेरोमॅग्नेटिक्स बिलो 16 डिग्री सेल्सिअस. गॅडोलियमला जेव्हा आपण 16 डिग्रीच्या सेल्सिअसच्या कमी टेम्परेचरवर जर ठेवलं तर ते काय बिहेव करतात, फेरोमॅग्नेटिक कंपाऊंड म्हणून, एलिमेंट म्हणून बिहेव करतात. द अदर हेवियर लँथनॉइड्स, टर्बियम, डिस्प्रोसियम, हॅलोनियम, इब्रियम, थ्युलियम अँड येट्रिबियम बिकम्स फेरोमॅग्नेटिक ॲट मच लोअर टेम्परेचर. जे आता आपण नाव घेतलेले आहे 4-5 लँथनॉइड्स सिरीजमधल्या एलिमेंट्सचे, त्यांना जर आपण लोअर टेम्परेचरवरती ठेवलं तर ते काय बिहेव करतात, फेरोमॅग्नेटिक
ते बिकम्स फेरोमॅग्नेटिक्स होऊन जातात. मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज आर लार्जली इंडिपेंडेंट ऑफ एन्व्हायरमेंट. सिमिलर स्पेक्ट्रा इन गॅस अँड सोल्युशन अँड सॉलिड्स. मॅग्नेटिक अँड ऑप्टिकल प्रॉपर्टीज देखील काय करतात, हे शो करतात. कोण? लॅन्थेनाइट्स हे मॅग्नेटिक आणि ऑप्टिकल प्रॉपर्टीज पण शो करतात. नेक्स्ट टॉपिक इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया आपण. जसं आपण याचं बघितलेलं होतं, डी ऑर्बिटल्सचं, डी ब्लॉक एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलेलं होतं. त्याच प्रकारे आपल्याला कशाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे, एफ ब्लॉक एलिमेंट्सचं कॉन्फिगरेशन बघायचं आहे. तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनॉइड्स इज झेनॉन F0 to 14, 5D 0 to 2 and 6s2. हे झालं आहे, हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कशाचं? लॅन्थेनॉइड सिरीजचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. मग हे आलं कसं? तर झेनॉन्सचं, इट इज बिकॉज ऑफ द झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d10, 4p6, 5s2, 4d10, 5p6. हे जे आहे हे झेनॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ह्या झेनॉनच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला काय केलेलं आहे? कॉम्पॅक्ट केलेलं आहे. आणि कॉम्पॅक्ट केल्यानंतर हा सगळ्यात जवळचा एफ ब्लॉक एलिमेंटचा जो आहे, एलिमेंट्स जे आहेत एफ ब्लॉक एलिमेंट म्हणजे लॅन्थेनॉइड्समध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते लॅन्थेनाइटच्या एलिमेंट्समध्ये स्टार्टिंग एफ सिरीजपर्यंत, एफ ऑर्बिटलपर्यंत हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे कॉमन आहे. आणि त्यामुळे स्टार्टिंगला कॉम्प्रेस करून लिहिताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे झेनॉनला लिहिण्यात येतं. द लॅन्थेनॉइड्स इन्व्हॉल्व ग्रॅज्युअली फिलिंग ऑफ एफ ऑर्बिटल. आपण जसं लेफ्ट टू राईट जाऊ, टॉप टू बॉटम जाऊ, त्यावेळेस लॅन्थेनॉइड्समध्ये एफ ऑर्बिटल्समध्ये काय होतील? 1 by 1 इलेक्ट्रॉन्स ग्रॅज्युअल फिलिंग ऑफ एफ ऑर्बिटल होत असतं. द एनर्जी ऑफ 5D अँड 4F ऑर्बिटल्स व्हेरी क्लोज. आता जे एनर्जी जर आपण बघितली 5D आणि 4Fची, तर यांच्यामधली जी एनर्जी आहे ही एनर्जी जवळपास क्लोज आहे. म्हणजे एकदम जास्त डिफरन्स नाही आहे त्यांच्यामध्ये, नियर अबाउट ते सेम राहील, व्हेरी क्लोज राहणार आहे त्यांची एनर्जी. Next point is for lanthanum 4F is slightly higher in energy than 5D. आताच आपण काय म्हटलेलं होतं की नियर म्हणजे जवळपास राहणार आहे, एकदम जास्त डिफरन्स राहणार नाही आहे 4F आणि 5D मध्ये. तर 4Fची जी एनर्जी राहणार आहे ही स्लाइटली हायर राहणार आहे दॅन 5D. द लॅन्थॅनम हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स. लॅन्थॅनमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, लॅन्थॅनॉइड हे पूर्ण सिरीजला म्हटलं जातं, तर पहिलं एलिमेंट आहे लॅन्थॅनॉइड सिरीजचं लॅन्थॅनम. मग लॅन्थॅनमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे Xe 6s2 5d1, 6s2 5d1, नॉट Xe 6s2 4f1 नाही आहे. लॅन्थॅनमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्यातला शेवटचा जो इलेक्ट्रॉन आहे हा शेवटचा इलेक्ट्रॉन हा याच्यामध्ये जातो, कशामध्ये? 5D मध्ये एक इलेक्ट्रॉन मोडत आहे, तो एफमध्ये मोडत नाही आहे. त्यामुळे लॅन्थॅनमला डी ब्लॉक्स एलिमेंट्स हा म्हटलं जातं. पण कारण तो पॅरंट कशाचा आहे? एफ ब्लॉक एलिमेंटचा आहे. कारण त्यामधला जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे हा शेवटचा इलेक्ट्रॉन्स हे डी ब्लॉक एलिमेंटमध्ये मोडतो आणि त्यामुळे त्याला डी ब्लॉक एलिमेंट्सचा एक सदस्य म्हणजे एलिमेंट म्हटलं जातं. डी ब्लॉक एलिमेंटचा जो एलिमेंट आहे, बट पॅरंट एलिमेंट ऑफ लॅन्थेनॉइड सिरीज, पण पॅरंट एलिमेंट ऑफ लॅन्थेनॉइड सिरीज आहे. कारण त्याचं इलेक्ट्रॉनिक जे कॉन्फिगरेशन आहे Xe 6s2 5d1, हा देखील तुम्हाला MCQ मध्ये विचारण्यात येऊ शकतं किंवा गिव रिझनमध्ये देखील विचारू शकते. तर मग त्याचं रिझन काय आहे की जे 4F आहे आणि 5D आहे यांच्यामधलं जी एनर्जी आहे या एनर्जी खूप कमी आहे, त्याच्यापेक्षा स्लाइटली हायर काय आहे? 4F आहे. आणि त्यामुळे 5D मध्ये लॅन्थॅनमचा एक शेवटचा इलेक्ट्रॉन 5D मध्ये गेलेला आहे. गॅडलियम अँड लुथेटियम हॅव 5D1 इलेक्ट्रॉन टू मेक F orbital half filled and full filled, which render them extra stability. आता यामध्ये बघा, आपल्याला पहिलेच माहिती आहे, जर कुठलाही ऑर्बिटल हा एम्प्टी, हाफ फिल्ड आणि फुल फिल्ड हे जर करत असेल तर त्यावेळेस ते काय असतात? एक्स्ट्रा स्टेबल असतात. काय असतात? एक्स्ट्रा स्टेबल असतात. आणि त्यामुळे गॅडलियम त्याची हाफ फील्ड कंप्लीट करायसाठी त्याच्यामधला जो
एफ ऑर्बिटलमधला जो इलेक्ट्रॉन असतो, हा एफ ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन ते काय करतात, डी ऑर्बिटल्समध्ये शिफ्ट करतात किंवा ट्रान्सफर करतात. त्यामुळे गॉडेलियमला काय मिळते, एक हाफ फील्ड त्याची फुलफिल होते, हाफ फील्ड होते आणि हाफ फील्डमुळे त्याला काय मिळतं, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. म्हणून एक्स्ट्रा स्टॅबिलिटी करण्यासाठी, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी ते काय करतात, गॉडेलियम काय करतो की त्याच्यामधला जो डी ऑर्बिटल्समधला एक एफ ऑर्बिटलमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे त्याची हाफ फील्ड कंप्लीट करण्यासाठी एफ ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो डी ऑर्बिटलमध्ये. तसंच ल्युथेटियममध्ये एफ ऑर्बिटल्समध्ये 15 इलेक्ट्रॉन्स असतात, तर ते काय करतो, ल्युथेटियम फुलफिल करण्यासाठी स्वतःचे जे एफ ऑर्बिटल्सची कॅपॅसिटी काय आहे, 14 आहे. 14ची हाफ फील्ड 7 होते आणि फुलफिल्ड 14 होते. तर त्याला स्वतःला फुलफिल करण्यासाठी, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी पाहण्यासाठी ल्युथेटियम काय करतो, एफ ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन डी मध्ये ट्रान्सफर करतो. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ लॅन्थेनॉइड्स हॅव व्हेरिएबल ऑक्युपन्सी इन 4f0 to 14 ऑर्बिटल्स. तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनाइड्सला यामध्ये त्यांची जी ऑक्युपन्सी राहणार आहे, म्हणजे गेन करण्याचे इलेक्ट्रॉन्स राहणार आहे, हे काय राहणार आहे, 0 to 14 राहणार आहे. म्हणजे जसं तुम्ही टॉप ते बॉटम मूव्ह करता त्यावेळेस एक एक इलेक्ट्रॉन्स काय करत जातील, एक एक इलेक्ट्रॉन यामध्ये ॲड होत जातील. कशामध्ये, जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम मूव्ह केलं तर लॅन्थेनममध्ये 0 इलेक्ट्रॉन, त्यानंतर मग त्याच्यानंतरची जी राहणार आहे एलिमेंट्स त्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन, त्यानंतर सिरियममध्ये 1 इलेक्ट्रॉन, त्यानंतर न्यूडोनियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. या प्रकारे जसं जसं तुम्ही टॉप टू बॉटम जाताना एक एक इलेक्ट्रॉन्स काय होत जातील, एंटर होत जातील एफ ऑर्बिटल्समध्ये. तर त्यामध्ये कधीपर्यंत ॲड करतील, 0 पासून तर 14 होतपर्यंत तिथे काय होत जातील, ॲड होत जातील. The number of electrons in 6 orbital remains constant in the ground state. आता आपण माहिती आहे की जे सिरीज आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना शेवटचा ऑर्बिटल्स आहे लॅन्थेनॉइड सिरीजचा शेवटचा ऑर्बिटल 6s2 आहे. तर 6s2 हा कॉन्स्टंट राहणार आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंज होणार नाही. ज्यावेळेस त्यांना स्टॅबिलिटी घ्यायची असते, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी घ्यायची असते, त्यावेळेस त्यांनी 6s2 मधला इलेक्ट्रॉन्स हलवणार नाही. 6s2 तसाच्या तसाच राहणार आहे. हलवणार तर फक्त डी म्हणजे ट्रान्सफर करणार, जिकडे तिकडे ट्रान्सफर करायची असेल तर डी मधला, डी सबशेल्समधला किंवा डी ऑर्बिटल्समधला इलेक्ट्रॉन काय करतील, ट्रान्सफर करतील आणि 6s मधला ॲज इट इज कॉन्स्टंट ठेवणार आहेत. द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ दिस एलिमेंट्स. लॅन्थेनाइड्सचा व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कसं राहणार आहे, त्याला कसं रिप्रेझेंट केलेलं आहे बघा. n-2f, एफमध्ये 0 2 to 14 म्हणजे n-2 एफमध्ये किती राहणार आहे, 0 राहू शकतो, 2 राहू शकतो, 2 पासून तर मग 14 पर्यंत राहू शकतो. n-1 डीमध्ये 0 1 आणि 2 इलेक्ट्रॉन्स राहतील. ns2 कॉमन राहील, ns2 मध्ये काहीही चेंज होणार नाही. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, जनरल व्हॅलन्स शेलचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ते त्याच्यामध्ये काय राहणार आहे, n-2 एफ कसं राहणार आहे, 0 2 आणि 2 पासून तर 14. त्यानंतर n-1 डी 0 1 2 एवढे इलेक्ट्रॉन्स त्यामध्ये डीमध्ये राहू शकते, 0 राहू शकते, 1 राहू शकते आणि 2 राहू शकते आणि ns2 मधला कॉमन राहील. तर यामध्ये बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं एक चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये लॅन्थेनम, सिरियम, बॅसिडियम, निडोलियम हे जे दिलेले आहे इलेमेंट्स दिलेले आहे लॅन्थेनॉइड सिरीजचे, त्यांचे सिम्बॉल्स दिलेले आहे, त्यांचे ॲटॉमिक नंबर दिलेले आहे. ॲटॉमिक नंबर स्टार्ट होते 57 पासून तर 71. एक्सपेक्टेड ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स दिलेलं आहे प्रत्येकाचं आणि ऑब्झर्व ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व काय येतं, एक्सपेक्टेड त्यांचं तसं राहायला हवं होतं, पण ऑब्झर्वड यासाठी येतं की ते एक्स्ट्रा स्टेबल होण्यासाठी फुलफिल, हाफ फिल किंवा एम्प्टी इलेक्ट्रॉन्स करण्यासाठी ते काय करतात, ट्रान्सफर करतात डीमध्ये. तर त्यामुळे त्यांचं ऑब्झर्व जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे हे डिफरंट येतं. मग यानंतर इथे काय दिलेलं आहे, ऑक्सिडेशन स्टेट
+2 ऑक्सिडेशन स्टेट आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट. तर +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 6s2 मधले इलेक्ट्रॉन्स काढलेले आहे आणि त्यानंतर त्यांना +2 ऑक्सिडेशन स्टेट मिळालेले आहे. आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट किती मिळत आहे, +3 ऑक्सिडेशन स्टेट यामुळे मिळतं आहे की त्यांनी 6s2 मधलं 2 इलेक्ट्रॉन आणि ज्या ठिकाणी डी ऑर्बिटल्स असेल त्या डी ऑर्बिटल्समधला 1 इलेक्ट्रॉन्स काढून +3 ऑक्सिडेशन स्टेट गेन केलेली आहे. आणि जिथे डी ऑर्बिटल्स आहे नाही त्या ठिकाणी त्यांनी एफमधला 1 इलेक्ट्रॉन्स काढलेला आहे आणि +3 ऑक्सिडेशन स्टेट गेन केलेली आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज ऑक्सिडेशन स्टेट. +3 ऑक्सिडेशन स्टेट इज कॉमन टू ऑल एलिमेंट्स इन विच 2 इलेक्ट्रॉन्स ऑफ S subshells and 1 more from D or F subshells are removed. आता यामध्ये जे लॅन्थोनाइट्स आहे एफ ब्लॉक एलिमेंट्समधली जी लॅन्थोनाइट सिरीज आहे, लॅन्थोनाइट सिरीजमधली फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे ती लॅन्थोनाइट्सची. तर फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज आहे. तर त्यामधले +3 ऑक्सिडेशन स्टेट ही काय आहे, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट आहे. मग ती मिळवण्यासाठी काय करतात, सगळ्यात पहिले जो एफ शेल आहे 6s यामधलं 2 इलेक्ट्रॉन्स काय करतात, रिमूव्ह करतात आणि 1 इलेक्ट्रॉन जो राहतोय तो 1 इलेक्ट्रॉन ज्यामध्ये डी ऑर्बिटल्स असेल त्या यांच्यामधले डी ऑर्बिटल्समधला 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो आणि जर डी ऑर्बिटल नसेल तर मग एफ सबशेलमधला 1 इलेक्ट्रॉन काय होतो, रिमूव्ह होतो आणि त्यामुळे यांना +3 ऑक्सिडेशन स्टेट मिळत असते. द 4f electrons are strongly screened by inner electrons of 5s and 5p electron. Thus 4f electrons are not involved in the bonding. आता जो बघा हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसला 3च आपण कन्सिडर करू, 5s आणि 5p आणि 4s. मग हा जो आहे हा 4f सबशेल आहे, हा काय आहे 5s आणि 5p असं समजूया. तर मग यामध्ये बघा हा जो आहे 4f जो आहे हा 4f हा स्ट्रॉंगली स्क्रीन केलेला असतो कशाने, 5s आणि 5p ना, म्हणजे 4fला कवर्ड केलेलं असतं 5s आणि 5pनी आणि कवर्ड केल्यामुळे किंवा त्याला प्रोटेक्ट केलेलं असते 4fला प्रोटेक्ट केलेलं असते 5s आणि 5pने आणि त्यांची स्क्रीनिंग जास्त असते, स्ट्रॉंगली स्क्रीन केलेलं जास्त 4fला. त्यामुळे 4f इलेक्ट्रॉन काय असतं, बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. कवर केल्यामुळे तो किंवा त्याला प्रोटेक्ट केल्यामुळे तो बॉन्डिंगमध्ये युजली इन्व्हॉल्व होत नाही, तो इनसाइडला असतो, न्यूक्लियस जवळ असतो त्यामुळे. बिसाइड दिस सम लॅन्थोनाइट्स शोज ऑक्सिडेशन स्टेट +2 और +4. काही वेळेस लॅन्थोनाइट्स काय शो करतात, ऑक्सिडेशन नंबर, आपण कॉमन ऑक्सिडेशन नंबर म्हटलेलं होतं +3, पण काही वेळेस ऑक्सिडेशन स्टेट लॅन्थोनाइट्स ऑक्सिडेशन स्टेट कुठला शो करतो, +2 आणि +4. कशासाठी, कारण त्यावेळेस जेव्हा ते एक्स्ट्रा स्टेबल होण्यासाठी आपला इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात त्यावेळेस त्यांना काय होतं, ऑक्सिडेशन स्टेट जास्तची मिळते. दे फॉर्म इन केस ऑफ F0, F7, F14 कॉन्फिगरेशन फॉर रिझल्टिंग आयन्स. जेव्हा त्यांना एक्स्ट्रा स्टॅबिलिटी गेन करायची असते, त्यांना एक्स्ट्रा स्टेबल व्हायचं असतं, त्यावेळेस त्यांनी काय करतात, इलेक्ट्रॉन लूज करतात आणि त्यामुळे त्यांची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ही +2 और +4 होते. मग आता यामध्ये बघा एक्स्ट्रा स्टॅबिलिटीसाठी आपण पहिलेच म्हटलेलं आहे की एकतर एम्प्टी ऑर्बिटल्स राहायला हवा किंवा हाफ ऑर्बिटल्स राहायला पाहिजे. ऑर्बिटल्सची जे राहत आहे त्याची हाफ संख्या राहायला पाहिजे, त्याची कॅपॅसिटी असेल त्याच्या, किंवा फुलफिल असायला हवं. असे कॉन्फिगरेशन जर दिले तर त्यांना एक्स्ट्रा स्टॅबिलिटी फॉर्म होते. एफमध्ये काय आहे, एम्प्टी F0, हाफ फिल्ड F7 आणि फुल फिल्ड F14. त्यानंतर एक्झाम्पल बघा, या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे तुमचं कॉन्फिगरेशन, एम्प्टी कशाचं राहणार आहे, हाफ फिल्ड कोणत्याची राहणार आहे आणि फुल फिल्ड कोणत्या एलिमेंट्सचं राहणार आहे. मग तो ऑक्सिडेशन स्टेट +2 और +4 गेन कसा करतो. तर यामध्ये बघा सिरियम आहे CeF4+ भेट आहे म्हणून त्याला काय राहणार आहे, F0 जेव्हा म्हणजे एम्प्टी राहील त्यावेळेस तो +4 स्टेट ऑक्सिडेशन स्टेट दाखवत आहे. EU2+ अँड TB4+, त्यांचं हाफ फील्ड होत आहे, F7 मिळत आहे, त्यामुळे तर त्यांनी दोघंजणं +2 आणि +4 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. एट्रिबियम
+2 जेव्हा तो कंप्लीट फील्ड होतो त्यामुळे तो काय +2 हे त्याला लॉस करावं लागतं, मग तो कंप्लीट फील्ड होतो आणि त्यामुळे तो +2चा ऑक्सिडेशन स्टेट काय करत असतो दाखवत असतो. नेक्स्ट टॉपिक इज कलर अँड स्पेक्ट्रम. नेक्स्ट टॉपिक इज कलर अँड स्पेक्ट्रम. सम ट्रायव्हॅलंट आयन्स दॅट इज M3+ are colored in solid state as well as in solution. ट्रायव्हॅलंट आहे जे 3++3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. M3+ हे कलर्ड सॉलिड स्टेटमध्ये देखील कलर्ड आहे आणि त्यांचं जर सोल्युशन बनवलं सोल्युशनमध्ये देखील कलर्ड असतात. द कलर ऑफ लॅन्थेनॉइड्स आयन इज ड्यू टू FF transitions which correspond to energy in the visible region of the electromagnetic spectrum. आपण डी ब्लॉक एलिमेंटमध्ये शिकलेलो आहोत. डी ब्लॉक एलिमेंटमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्याला की त्यांच्यामध्ये जे कलर दिसतात ते डी ट्रान्झिशनमुळे पण दिसतात. तर यामध्ये देखील लॅन्थेनॉइड सिरीजमध्ये कलर जे दिसतात हे कलर जर FF ट्रान्झिशनमुळे होतो आणि त्यांनी जो विजिबल रिजनमधून कलर घेतलेला आहे त्याच्या करस्पॉन्ड कलरमध्ये ते आपल्याला दिसत असते. द कलर ऑफ आयन्स हॅविंग NF इलेक्ट्रॉन्स इज अबाउट द सेम ॲज दोज हॅविंग 14 - NF इलेक्ट्रॉन्स. यांच्यामध्ये जे कलर आयन्स आहे ते कलर आयन्स NF इलेक्ट्रॉन्सचे जेवढे इलेक्ट्रॉन्स राहतील त्यांचा सिमिलर कलर 14 - NF इलेक्ट्रॉन्स जे राहतील त्यांच्यावरती सेम राहणार आहे. म्हणजे दोघांचाही कलर NFचा कलर आणि 14 - NFचा कलर काय राहणार आहे सेम राहणार आहे. यामध्ये बघा टेबल दिलेला आहे कलरचा, त्या टेबलमध्ये बघूया. एलन आयन लॅन्थेनॉइड सिरीजचा पहिला PR3+ हा जो आहे हा एलिमेंट दिलेला आहे. त्याचे नंबर ऑफ F इलेक्ट्रॉन्स किती राहणार आहे 2. नंबर ऑफ F इलेक्ट्रॉन किती राहणार आहे 2. मग 14 - N म्हणजे F इलेक्ट्रॉन्स किती घेतलेले आहे आपण 14 - 2 घेतलेले आहे तर आपल्याला किती मिळालेलं आहे 12 मिळालेलं आहे. तसंच जर आपण TM+3 घेतलेला आहे तर त्यामध्ये त्याचा जो NF जो आहे NF किती आहे 12. मग ह्या दोघांचा दोघांना आपल्याला केलं 14 - NF इलेक्ट्रॉन्स आणि NF इलेक्ट्रॉन यांची व्हॅल्यू किती आलेली आहे 12. म्हणून दोघांचा कलर काय आहे सेम. ज्याच्यामध्ये आपण आत्ताच म्हटलेलं होतं की कलर सेम कोणाकोणाचा राहणार आहे आयन हॅविंग NF इलेक्ट्रॉन्स अँड हॅविंग 14 - NF इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये सिमिलर राहिलेला आहे नंबर आणि त्यांच्यामुळे त्यांच्या दोघांचा कलर काय राहणार आहे सेम. बघा 14 - NF इलेक्ट्रॉन्स किती आहे 12 आणि NF इलेक्ट्रॉन्स किती आहे 12. दोघांचं सेम आहे त्यामुळे त्यांचा जो कलर आहे तो काय आहे ग्रीन. नंतरचं एक्झाम्पल आहे ND3+ आणि ER3+. ND3+ आणि ER3+ मध्ये बघा की याच्यामध्ये ND3+ मध्ये 4FN इलेक्ट्रॉन्स आहे तर त्याचं 14 - N म्हणजे 14 - 3 केलं तर किती मिळालं आपल्याला 11. 14 - NF इलेक्ट्रॉन्स आपल्याला 11 मिळाले आहे आणि F11 म्हणजे NF किती आहे 11 आहे. म्हणून दोघांचा कलर काय शो होणार आहे आपल्याला पिंक कलर काय शो होणार आहे. नेक्स्ट टॉपिक इज ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय और लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारू शकते. लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स ॲज वी मूव्ह अलॉंग द लॅन्थेनॉइड सिरीज. जेव्हा आपण लॅन्थेनॉइड सिरीजला मूव्ह करत असतो लेफ्ट टू राईट देअर इज अ डिक्रीज इन ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय. तेव्हा काय दिसतं आपल्याला की ॲटॉमिक आणि आयनिक रेडाय का होत जाते डिक्रीज होत चाललेली आहे. दिस स्टेडी डिक्रीज इन द ॲटॉमिक अँड आयनिक रेडाय इज कॉल्ड ॲज लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स. तो जो डिक्रीज होण्याचा ऑर्डर स्टेडी होत चाललेला आहे त्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये त्यालाच काय म्हटलेलं आहे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स. तर लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन्स का होत जाते आपण बघत आहोत. जेव्हा आपण एखादा एलिमेंट कन्सिडर केलेला आहे लॅन्थेनॉइड सिरीजमधला त्यावेळेस जो लॅन्थेनम घेतला आहे लॅन्थेनम नंतर जो सेकंड सिरियम आहे तो घेतल्यानंतर त्यामध्ये काय होतं शेवटच्या जो ऑर्बिटल्स आहे त्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन्स काय होतं ॲड होत चाललेला आहे. एक एक इलेक्ट्रॉन्स जसा ॲड होऊन चाललेला आहे त्यावेळेस त्यांचा जो शिल्डिंग इफेक्ट राहतो हा शिल्डिंग इफेक्ट काय होतो पुअर होतो आणि शिल्डिंग इफेक्ट कमी असल्यामुळे जो शेवटच्या ऑर्बिटल्समधला जो इलेक्ट्रॉन्स आहे हा देखील काय होतो न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट करतो आणि न्यूक्लियसकडे अट्रॅक्ट जर केलं तर मग ही जी साईज आहे ही साईज काय होईल डिक्रीज होईल आणि डिक्रीज साईज झाली म्हणजेच ॲटॉमिक आणि आयनिक रेडाय काय राहणार डिक्रीज होत जाणार. ॲज वी मूव्ह फ्रॉम वन element to another the nuclear charges increase by
1 युनिट अँड 1 इलेक्ट्रॉन इज ॲडेड. जेव्हा आपण म्हणत आहोत की लेफ्ट टू राईट जात आहो, पहिले लॅन्थेना मग सिरियम, तर त्याच्यामध्ये काय होतं, एक एक युनिट, एक एक इलेक्ट्रॉन्स काय होत जातं, ॲड होत जातं आणि त्यामुळे न्यूक्लिअर चार्ज काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. द न्यू इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड टू द सेम इनर 4f सबशेल्स. प्रत्येक वेळेस काय होणार, एक एक इलेक्ट्रॉन्स ॲड होत जाणार कशामध्ये, 4f सबशेल्समध्ये ॲड होत जाईल. Thus, the 4f electrons are shield each other from the nuclear charge purely knowing to देअर डिफ्युजिंग नेचर. मग 4f इलेक्ट्रॉन जसं जसं ॲड होत चाललेलं आहे तसं काय होतं आहे, शिल्डिंग इफेक्ट काय होतं आहे, शिल्डिंग हे कमी होत चाललेलं आहे. शिल्डिंग कमी होत चालल्यामुळे जो न्यूक्लिअर चार्ज आहे हा न्यूक्लिअर चार्ज काय होत जातो, इन्क्रीज होत जातो. विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर द न्यूक्लिअर चार्ज, द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्सपिरियन्स बाय ईच बाय 4f इलेक्ट्रॉन्स इज इन्क्रीजेस. जसं आपण आत्ताच बघितलेलं आहे की जसं शेवटी एक एक इलेक्ट्रॉन्स जसे ॲड होत चाललेले आहे, 4fमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स ॲड होत जातं, 4fमध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड होत झाल्यामुळे यांच्यामध्ये जे शिल्डिंग राहणार आहे, शिल्डिंग कमी होत जाते आणि शिल्डिंग कमी झाल्यामुळे जो अट्रॅक्शन राहणार आहे इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसकडे हे काय वाढणार आहे, इन्क्रीज वाढणार आहे. म्हणजे की न्यूक्लिअर चार्ज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आणि न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाल्यामुळे ते काय करते, स्वतःकडे अट्रॅक्ट करते. न्यूक्लियस काय करते, इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करते आणि अट्रॅक्ट केल्यामुळे देखील त्यांच्या ॲटॉमिक साईज आणि आयनिक साईज काय होते, कमी होत झालेली आहे. ॲज अ रिझल्ट द होल ऑफ 4f इलेक्ट्रॉन शेल्स कॉन्ट्रॅक्ट टू ईच सक्सेसिव्ह एलिमेंट. आणि त्यामुळे जेव्हा न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला स्वतःकडे अट्रॅक्ट करते तेव्हा तो काय करतो, कॉन्ट्रॅक्ट होत जातो आणि त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे लॅन्थेनाइट कॉन्ट्रॅक्शन सक्सेसफुली होतं. यामध्ये जे डायग्राम दिलेली आहे, या ग्राफ दिलेला आहे आयनिक रेडाय ऑफ लॅन्थेनाइट इन ऑक्सिडेशन स्टेटमध्ये बघा. तर काय होत चाललेली आहे, लॅन्थेनियमपासून लॅन्थेनियमच्या याच्यामध्ये डिक्रीज होत चाललेली आहे, साईज काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत आहे. म्हणजे लॅन्थेनियमची पहिले जास्त राहते, त्यानंतर मग त्यांची ॲटॉमिक रेडाय काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. यानंतर बघा डे टू डे लाईफमध्ये लॅन्थेनाइट सिरीजचा काय उपयोग आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज अप्लिकेशन ऑफ लॅन्थेनाइट सिरीज. द लॅन्थेनाइट कंपाऊंड आर प्रेझेंट इन एव्हरी हाऊस होल्ड. आपल्या ज्या डे टू डे लाईफमध्ये आहे सगळ्यांच्या घरी आपल्याला काय मिळणार, लॅन्थेनाइट्स कंपाऊंड आपल्याला मिळणार. इट इज इनसाइड द कलर टेलिव्हिजन ट्यूब. जे लॅन्थेनाइट्स कंपाऊंड आहे, हे लॅन्थेनाइट्स कंपाऊंड टेलिव्हिजन जे आपल्या घरी आहे त्या टेलिव्हिजनच्या ट्यूबमध्ये प्रेझेंट असतो. वेन इलेक्ट्रॉन आर बंबार्ड ऑन सर्टन मिक्स्ड लॅन्थेनाइट कंपाऊंड दे इमिट विजिबल लाईट ऑर ओव्हर अ स्मॉल वेवलेंथ रेंज. आता त्यांना कसे ठेवलं जाते, तर त्यांचं एक सर्टन मिक्स कंपाऊंड बनवला जातो, लॅन्थेनाइटचा मिक्स कंपाऊंड बनवलं जातं. मग त्यांनी त्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन बंबार्ड होतात आणि ते काय करतात, एक विजिबल लाईट ज्याची वेवलेंथ कमी राहणार आहे, कमी स्मॉल वेवलेंथच्या रेंजचा एक विजिबल लाईट काय होतो, इमिट होतो. आणि त्यामुळे आपल्याला नाही का जे टेलिव्हिजनची ट्यूब आहे किंवा कम्प्युटरचं मॉनिटर आहे, हे टेलिव्हिजनच्या ट्यूब आणि कम्प्युटरच्या मॉनिटरमध्ये आपल्याला कलर इमेजिंग शो होते. देअरफॉर द इनसाइड सरफेस ऑफ अ टेलिव्हिजन ट्यूब or computer monitor is coated with tiny patch of 3 different lanthanide compositions to give 3 color that make a color image. आता जेव्हा टेलिव्हिजन ट्यूबमध्ये इलेक्ट्रॉन्स बंबार्ड केले जातात का, कारण मिक्स्ड जे लॅन्थेनाइट कंपाऊंड आहे त्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनचं बंबार्डिंग होते आणि त्यांनी काय करतात की एक विजिबल लाईट काय करतात, इमिट करतात. ते विजिबल लाईट इमिट होते कशावरती, ज्या टेलिव्हिजनची ट्यूब आहे किंवा सरफेस आहे टेलिव्हिजनच्या इनसाईडमध्ये, त्या इनसाईडला किंवा कम्प्युटरच्या मॉनिटरमध्ये एक टायनी पॅचेसनी 3 डिफरंट कलरच्या लॅन्थेनाइट कंपोजिशन्सचं एक टायनी पॅच कोडेट केला जातो. त्या कोडेटवरती काय होतं की ते 3 कलर जे इमिट झालेले आहे, ते विजिबल लेंथ इमिट झालेली आहे, हे 3 त्या कलरमध्ये दिसत असते आणि त्यावरनं आपल्याला काय दिसते, एक इमेज दिसते. नेक्स्ट इज फॉर एक्झाम्पल मिक्स ऑक्साईड ऑफ युरोपियम अँड इथ्रियम रिलीज an intense red color when bombarded with the high energy electrons. जेव्हा आपण मिक्स ऑक्साईड घेतलेला आहे कशाचा, युरोपियमचा आणि याट्रियमचा, तर यावेळेस तो कोणता EuYO3 मिक्स्ड ऑक्साईड घेतलेला आपण
युरोपियम आणि ॲट्रियमचा, त्यावेळेस काय होतं आहे की त्यांनी रेड कलरचं एनर्जी काय करतात, रिलीज करतात, विजिबल रे काय करतात, रिलीज करतात. केव्हा, जेव्हा आपण बंबार्ड करतो त्या मिक्स ऑक्साईडवरती हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्सचा, त्यावेळेस ते रेड कलरचा एक वेवलेंथ किंवा रेड कलर काय करतात, इमिट करतात. द ऑपो इलेक्ट्रॉनिक्स applications use lanthanide ions and as active ion in the luminescent material. ऑपो इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये पण लॅन्थोनाइड्स आयन्स काय केलेले जातात, यूज केले जातात. द मोस्ट नोटेबल ॲप्लिकेशन्स इज द ND-YAG लेझर. यामध्ये लॅन्थोनाइड्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणात यूज केलेला लेझर आहे ND-YAG. याचं फुल फॉर्म आहे ND-YAGचं डायमिनम डोप्ड यॅट्रियम ॲल्युमिनियम जनरेट. आणि हे जे आहे हे लेझर मोस्टली यूज केलं जातं डे टू डे लाईफमध्ये. त्यानंतर युरेबियम डॉप्ड फायबर ॲम्प्लिफायर आर सिग्निफिकंट डिव्हाइस इन द ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम. जो आपला कम्युनिकेशन सिस्टीम आहे, या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जे ॲम्प्लिफायर म्हणून यूज केलं जातं किंवा ऑप्टिकल फायबर म्हणून जो यूज केलेला जातो डिव्हाइसमध्ये, तो आहे इर्बियम डॉप्ड फायबर ॲम्प्लिफायर. इर्बियम डॉप्ड फायबर ॲम्प्लिफायर, जो की बनलेला आहे लॅन्थेनॉइड सिरीजमधला एका एलिमेंटपासनं. द लॅन्थेनॉइड्स आर यूज्ड इन हायब्रिड कार्स, सुपरकंडक्टर्स अँड परमनंट मॅग्नेट. तर लॅन्थोनाइड्स आहेत, हे लॅन्थोनाइड्स युजली कशामध्ये यूज केले जातात, हायब्रिड्स कारमध्ये, सुपरकंडक्टन्समध्ये आणि परमनंट मॅग्नेटमध्ये देखील काय यूज केलं जातं, लॅन्थोनाइड यूज केलं जातं. त्याच्यामध्ये कलर इमेजेस फॉर्म करण्यासाठी देखील टेलिव्हिजन और कम्प्युटर मॉनिटरमध्ये देखील यूज केलं जातं. तर याचाच अर्थ आहे की आपल्याला लॅन्थोनाइड्स जे आहे हे डे टू डे लाईफमध्ये युजली यूज केल्या जातं. इथे काही इमेजेस दिलेले आहे. या इमेजेसमध्ये लॅन्थेनाइड सिरीजमधले काही एलिमेंट्स आहे, त्यांचे जे आहे कलर्स, ओरिजिनल कलर्स कसे आहेत ते दिलेले आहे. नोबेलियमचा कलर आहे पर्पल कलरचा, प्रोमेथियमचा कलर आहे ग्रीनिश कलरचा, युरोपियम हे सिल्वर कलरमध्ये आलेलं आहे, ॲक्टिनियम बघा ब्ल्यूइश सिल्वर कलर आलेला आहे, ब्रेकेलियम पण कलरमध्ये आलेला आहे आणि सर्गॅरियम देखील कलर्डमध्ये दिसत आहे. सो I hope all these things clear to you. Thank you class.